2200 किलोमीटर दूर इस्रायलने प्रथमच इराणमधील खोरम शहर क्षेपणास्त्र साठवण केंद्रावर हल्ले केले आहेत. खोरम शहर 4 म्हणजे काय, सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी सूरज आपले लोकन्याय न्यूजमध्ये स्वागत करतो. पहिले समजून घेऊया खोरम शहर म्हणजे काय. इराणच्या रेव्होल्युशनरी गार्ड IRGC ने म्हटलंय की त्यांच्या हल्ल्याच्या लाटेत वापरले जाणारे एक घातक क्षेपणास्त्र म्हणजे खोरम शहर 4, ज्याला खेबर असेही म्हणतात. खोरम शहर 4 हे इस्रायलच्या सरकारी संरक्षण कंपनी एरोस्पेस इंडस्ट्रीज ऑर्गनायझेशन म्हणजे AIO द्वारे विकसित करण्यात आलेलं एक द्रव इंधनावर चालणारं मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र प्रथम जानेवारी 2017 मध्ये चाचणीसाठी टाकण्यात आले आणि सप्टेंबर 2017 मध्ये तेहरानमध्ये झालेल्या लष्करी परेडमध्ये प्रदर्शित करण्यात आले. 2019 मध्ये याच्या हलक्या फुलक्या व जलद पुनः प्रवेश करणाऱ्या व्हेरियंटचेही प्रदर्शन करण्यात आले. इराणी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या क्षेपणास्त्राची श्रेणी 2000 किलोमीटर आहे आणि ते 1800 किलोमीटर पर्यंतचे बहुपटिका वाहून नेऊ शकते. इस्रायल डिफेन्स फोर्सेस म्हणजे IDF ने रविवारी 22 जून रोजी पुष्टी केली की इस्रायली हवाई दलाच्या फायटर जेटनी इराणच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करून याझद परिसरातील लांब पल्ल्याच्या पृष्ठभाग क्षेपणास्त्राचे साठवण केंद्र उद्ध्वस्त केले. हे क्षेपणास्त्र खोरम शहर म्हणून ओळखले जातात. या कारवाईचे नेतृत्व इस्रायली हवाई दलाचे कमांडर मेजर जनरल टोमर बार आणि हवाई ऑपरेशन प्रमुख ब्रिगेडियर जनरल गिलाड केनान यांनी नियंत्रण कक्षातून केलं. हे हल्ले इराणकडून इस्रायलवर झालेल्या 20व्या लाटेतील क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यानंतर करण्यात आले आहेत. या लाटेत खोरम शहर 4 या शक्तिशाली क्षेपणास्त्राचा वापर झाला होता. इस्रायलच्या ऑपरेशन रायझिंग लायन ला आज 10 दिवस पूर्ण झाले आहेत. IDF ने त्यांच्या निवेदनात म्हटले की दिवसाढवळे आम्ही इराणमधील मध्यवर्ती इमाम हुसेन क्षेपणास्त्र मुख्यालयावर हल्ला केला, जो आतापर्यंतचा सर्वात लांब अंतरावरील आमचे लक्ष्य होतं. आम्ही खोरम शहर क्षेपणास्त्राचा नाश केला, जो इस्रायलवर डागले जाण्याच्या आधीच नष्ट करण्यात आला आहे. तसेच या क्षेपणास्त्रासाठी वापरल्या जाणाऱ्या बोगद्यांवरही हल्ला करण्यात आलाय. आम्ही इराणवर सातत्याने हल्ल्याची लाट सुरू ठेवली असून शत्रूंच्या क्षेपणास्त्र डागण्याच्या क्षमतेवर मोठा परिणाम केलाय आणि इस्रायली नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी निर्णायक पावले उचलत आहोत. याच दिवशी IDF ने सांगितले की अंदाजे 30 फायटर जेट्सनी IDF इंटेलिजन्स डायरेक्टरेटच्या मार्गदर्शनाखाली इराणमधील डझनभर लष्करी ठिकाणावर 60हून अधिक बॉम्ब टाकलेत. यासोबतच इस्फहान, बुशेहर आणि
अहताज येथे क्षेपणास्त्र प्रेक्षकावरही हल्ले करण्यात आले. तसंच हवाई संरक्षण प्रणाली उत्पादन केंद्र, थर ब्रिगेड, UAV कमांड सेंटर आणि कमांड सेंटर जवळील UAV साठवण सुविधा देखील लक्ष करण्यात आल्या. अमेरिका आणि इस्रायलच्या ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत हे हल्ले करण्यात आले, ज्यात अनेक वरिष्ठ अधिकारी, लष्करी अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञ ठार झालेत. IDFने म्हटले आहे की हे अमेरिकन हल्ले इस्रायलच्या सहकार्याने करण्यात आले असून इराणी शासनाच्या आक्रमकतेला रोखण्यासाठी हा निर्णायक टप्पा आहे. अशाच बातम्या बघण्यासाठी लोकन्याय न्यूजला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.